तर नमस्कार, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्याचबरोबर ह्या योजनेच्या अंतर्गत जे गुड न्यूज आहे मी ते मला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब देखील करायचं आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की मार्च महिन्यामध्ये जे हप्ते वितरण झालं त्यानंतर जून महिन्यामध्ये हप्ते वितरण होणार होतं। अजून देखील जून महिन्यामध्ये जून महिना अखेरीस आला असता देखील या योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये इतका लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत असो वा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत, पण पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पहिले लाभ वितरण होते, नंतरच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हे लाभ वितरण केले जाते। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये इतके जमा होतील। परंतु या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात त्यांना फक्त जून नसून जुलै महिन्याच्या मध्यास तुम्हाला हप्ते वितरण होणार आहे। म्हणजे 10 तारखेपासून 15 तारखेच्या मध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे इन्स्टॉलमेंट 9 जे आहे ते तुम्हाला जमा होईल। बघा, ही महत्त्वपूर्ण आणि गुड न्यूज आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना 10 जुलै ते 15 जुलैच्या आत तुम्हाला या 8 दिवसात ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। अद्याप शेतकऱ्यांनो अजून महाराष्ट्र शासनाने कोणतेही डेट डिक्लेअर केलेलं नाहीये किंवा कोणताही JR देखील आलेला नाहीये। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभार्थी लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती लाभ जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर त्याचबरोबर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत दर 4 महिन्याला हा लाभ दिला जातो। पीएम किसान असो अथवा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्ही लाभ घेणार शेतकरी असो तर तुम्हाला 2,000 रुपये इतके वार्षिक तुम्हाला ह्या दोन्ही योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये दिले जातात। एकूण पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला 6,000 म्हणजे वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये दिले जातात। तर बघा, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पीएम किसानचा लाभ वितरण झालेला आहे। शेतकऱ्यांना तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील लाभ येऊन जाईल, परंतु हा जो लाभ आहे तो जुलै महिन्याच्या मध्यास गेलेला असता। ही महत्त्वपूर्ण आजची अपडेट आहे। बरोबर, योजनेच्या अंतर्गत तुमचे स्टेटस देखील कसे तपासायचे ते देखील सांगतो तुम्हाला। NSMNY या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे। बेनिफिशियरी स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस वरती तुम्हाला प्रथमतः क्लिक करायचं आहे। आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, तिथे सर्च देखील करायचं आहे। त्याचबरोबर तुमचे जे बँक खाते आहे म्हणजे तुमचे जे अधिकृत किंवा तुम्ही ज्या बँकेत तुमचा लाभ येतो त्या बँकेवरती DBT स्टेटस वरती जाऊन तुम्हाला पेमेंट मध्ये जाऊन देखील तुम्ही योजनेच्या अंतर्गत लाभ आलेला आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता किंवा हिस्ट्री देखील चेक करू शकता। खूपच सोपी पद्धत आहे। या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ही स्टेटस देखील कसं चेक करायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे। बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत ही गुड न्यूज आहे। हा जे हप्ते वितरण होणार आहे ते तुम्हाला जुलै महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या मध्यात होणार आहे। तर हीच आहे गुड न्यूज। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।